नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 2 कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयातील इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स मधील जो आपण पुढचा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे भागांची जप्ती. आपल्याला माहितच आहे की सम शेअर होल्डर्स फेल्स टू पे द अमाउंट ऑफ अलॉटमेंट और कॉल मनी ड्यू ऑन देअर शेअर्स, की काही भागधारकांच्याकडून काही हप्ते असतील किंवा अलॉटमेंटचा हप्ता असेल, तो काही कारणास्तव कंपनीला दिला जात नाही. म्हणजेच अमाऊंट जी काही असते कॉलची ती थकबाकी असते. सच shareholders from whom the amount is not received are called as a defaulting shareholders. ज्या भागधारकांच्याकडून काही कॉलची रक्कम जे काही कंपनीला मिळालेली नसते अशा भागधारकांना डिफॉल्टिंग शेअर होल्डर्स असं म्हणतात. The board of directors can forfeit the shares held by such defaulting shareholders due on non-payment of calls. म्हणजे जे काही कंपनीचं संचालक मंडळ असतं ते काय करतं, तर जे काय असे डिफॉल्टिंग शेअर होल्डर्स आहेत, ज्या शेअर होल्डर कडून काही भागांचे पैसे जर थकबाकी असतील, मिळालेले नसतील कंपनीला, तर असे डिफॉल्टिंग शेअर होल्डरचे भाग संचालक मंडळ जप्त करतं. याच उद्दिष्टासाठी अशा डिफॉल्टिंग शेअर होल्डर्सना कंपनी किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर संचालक मंडळ हे नोटीस पाठवतं. फॉर दिस पर्पज notice is sent to the shareholders. Such notice contains a clear warning that if such shareholders once again fails to payment the amount due on his shares in a stipulated period, his shares will be forfeited. म्हणजे त्या पाठवलेल्या नोटिसीमध्ये सुद्धा असा स्पष्ट उल्लेख असतो किंवा ताकीद असते की सूचना देऊन सुद्धा जर भागधारकांनी भागांचे पैसे कंपनीला दिले नाहीत किंवा कंपनीमध्ये भरले नाहीत त्या एका विशिष्ट काळामध्ये, तर त्या डिफॉल्टिंग शेअर होल्डर किंवा त्या भागधारकांचे पैसे किंवा भाग हे जप्त केले जातील. The board of directors forfeit the shares of such defaulting shareholder by passing a resolution in a board's meeting. It is termed as a forfeiture of shares. म्हणजे संचालक मंडळ अशा डिफॉल्टिंग शेअर होल्डरचे जे काही भाग जप्त करतं आणि ते जप्त करण्याची प्रक्रिया काय, तर ती मीटिंग जी काही असते, सभा जी काही असते संचालक मंडळाची, त्या सभेमध्ये अशा डिफॉल्टिंग शेअर होल्डरच्या बाबतीमध्ये विशेष असा ठराव संमत करून त्या भागांच्या संबंधानं ते भाग हे जप्त केले जातात. यालाच फॉरफिचर ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं. त्याचे फॉरफिचर ऑफ शेअर्सचे इफेक्ट काय होतात भागधारकांच्या वरती. पहिला परिणाम, द अलॉटमेंट ऑफ शेअर्स मेड टू सच शेअर होल्डर इज कॅन्सल्ड. म्हणजे त्यांना अशा भागधारकांना जे भाग वाटप करण्यात आलेलं असतं ते रद्द केलं जातं. त्याचबरोबर दुसरा परिणाम म्हणजे त्यांचं नाव जे काही आहे मेंबर्स रजिस्टर मधून काढून टाकलं जातं. आणि तिसरा परिणाम म्हणजे काय, अमाऊंट ऑलरेडी पेड बाय हिम इज नॉट रिफंडेड टू हिम. म्हणजे त्यांनी जी काही अमाऊंट कंपनीला आतापर्यंत दिलेली असेल ती अमाऊंट ही त्यांना परत केली जात नाही, ती अमाऊंट ही जप्त केली जाते. इट इज अ प्रॉफिट टू दी कंपनी, तो कंपनीचा नफा आहे. सच ए प्रॉफिट इज क्रेडिटेड टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. म्हणजे असा जो काही नफा आहे तो फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला क्रेडिट केला जातो. त्याची जर्नल एंट्री काय होईल ते आपण बघूया. जर्नल एंट्री फॉर फॉरफिचर ऑफ शेअर्स. फॉर द पर्पज ऑफ पासिंग एंट्रीज फॉर फॉरफिचर ऑफ शेअर द फॉलोइंग पॉइंट्स मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. म्हणजे खाली एक उदाहरण दिलेलं आहे बघा, त्यावरून आपल्याला समजून येईल. सपोज मिस्टर एक्स होल्ड्स 100 शेअर्स ऑफ वाय लिमिटेड. मिस्टर एक्स चे 100 शेअर्स हे वाय लिमिटेड मध्ये आहेत. He failed to pay the final call of ₹20 due on his shares. It means that he has already paid 100 minus 20 is equal to ₹80 to the company. म्हणजे मिस्टर एक्स न जे काही त्याचे 100 शेअर्स वाय लिमिटेड मध्ये आहेत
त्यानं जो काही फायनल कॉल 20 रुपयाचा आहे तो त्यानं केला नाही किंवा त्याच्याकडून फायनल कॉल झालेला नाही. म्हणजेच त्यानं कंपनीला किती रुपये भरले? 100 रुपयामधला 20 रुपयाचा कॉल केला नाही म्हणजे ऑलरेडी त्याच्याकडून 80 रुपये हे कंपनीला पोचलेले आहेत. बरोबर? म्हणजे अशा वेळी काय केलं जाईल? ऑन फॉरफिचर ऑफ दिस अमाऊंट, म्हणजे जी ऑलरेडी पेड आहे कंपनीकडे ती अमाऊंट कंपनी ही परत देणार नाही. बरोबर? ती जप्त करेल. म्हणजेच किती? 100 शेअर्स गुणिले 80 ऑलरेडी पेड विल नॉट बी रिफंडेड टू हिम. त्याला कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही. कारण का? तो कंपनीचा नफा आहे. इट विल बी क्रेडिटेड. तो कंपनीचा नफा असल्यामुळे तो फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला क्रेडिट केला जाईल. त्याची एंट्री कशी होईल बघा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 शेअर्स इंटू 100 कॉल्ड अप. म्हणजे 100 शेअर्स त्याने जे काही त्याला होते ते 100 शेअर्स गुणिले 100 रुपयाचा एक शेअर, कॉल्ड अप अमाऊंट 100 म्हणून 100 गुणिले 100 10,000. आता क्रेडिट बघूया आपण. जे काही त्याच्याकडून अमाऊंट 20 रुपयाची फायनल कॉलची अमाऊंट आलेली नाही ती कुठं क्रेडिट टाकली? कॉल्स इन एरियर्सला, थकबाकी अकाउंटला क्रेडिट केली. म्हणजेच टू कॉल्स इन एरियर्स 100 शेअर्स इंटू रुपीज 20 नॉट पेड, म्हणजे अनपेड 20 आहेत 100 शेअर्सचे. बरोबर? ते 2,000 रुपये. आणि जे ऑलरेडी पेड झालेले आहेत ते फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला ट्रान्सफर केले. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 100 शेअर्स इंटू रुपीज 80 ऑलरेडी पेड. ऑलरेडी पेड जे आहे ते फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला क्रेडिट केलं 8,000 रुपये. म्हणजे थोडक्यात काय की 100 शेअर्स आणि 100 प्रत्येकी 100 रुपयाचा एक शेअर, त्यामुळे 100 रुपये कॉल्ड अप अमाऊंट होती. ती 100 गुणिले 100 किती झाले? 10,000. जी अमाऊंट अनपेड आहे ती कॉल्स इन एरियर्सला टाकली, ट्रान्सफर केली. जी अमाऊंट ऑलरेडी पेड केलेली आहे, अनपेड आहे ती कॉल्स इन एरियर्सला, जी दिलेली नाही अमाऊंट फायनल कॉलची ती अमाऊंट कॉल्स इन एरियर्सला ट्रान्सफर केली. आणि जी अमाऊंट ऑलरेडी 80 रुपये पेड आहे ती फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला टाकली. म्हणून 100 गुणिले 80 बरोबर 8,000. ठीक आहे? मला वाटतं तुम्हाला ही एंट्री समजली असेल. प्रॉब्लेम सोडवताना ती जास्त समजून जाईल. ओके, तर आपण प्रॉब्लेम बघूया याच्यावरचा. Z Company Limited has an authorized capital of rupees 10 lakh divided into 10,000 equity shares of rupees 10 each. म्हणजे झेड कंपनी लिमिटेड यांचं मालकीचं भांडवल हे 10 लाख रुपये आहे. ते कसं विभागलेलं आहे? 10,000 इक्विटी शेअर्स 100 रुपयाचं एक याप्रमाणे विभागण्यात आलेलं आहे. कंपनीनं 5,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत. बरोबर? ऍप्लिकेशनचे 10, अलॉटमेंटचे 30, फर्स्ट कॉलचे 15, सेकंड कॉलचे 25 आणि फायनल कॉलचे उरलेला बॅलन्स. The company received applications for 7,000 shares. कंपनीला ऍप्लिकेशन 7,000 शेअर्सचे ऍप्लिकेशन मिळाले. त्यापैकी द डायरेक्टर्स रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स फॉर 1,200 शेअर्स अँड मनी रिफंडेड टू देम. त्यापैकी 1200 शेअर्सचे पैसे किंवा 1200 शेअर्स ऍप्लिकेशन हे संचालकांनी रिजेक्ट केले, नाकारले आणि त्यांचे पैसे परत देऊन टाकले. 5,000 shares were allotted among the remaining applications. 5,000 शेअर्सचे भागधारकांच्या मध्ये वाटप केले. Mr. X failed to pay first and second call on his 100 shares which were forfeited. Mr. X न फर्स्ट आणि सेकंड कॉलचे 100 शेअर्सचे पैसे दिले नाहीत, त्याच्याकडून आले नाहीत. बरोबर? किंवा तो ते पैसे भरण्यासाठी अपयशी ठरला. आणि असे जे काही थकबाकी असलेले फर्स्ट अँड सेकंड कॉलचे पैसे आहेत ते पैसे किंवा ते अमाऊंट ही ते भागांची जप्ती करण्यात आली. 5 जर्नल एंट्रीज assuming that the final call is yet to be made. म्हणजे यात एक महत्वाची सूचना दिलेली आहे की जर्नल एंट्रीज करा. बरोबर? काय गृहीत धरून? assuming that the final call is yet to be made.
म्हणजे काय अज्युम करा की फायनल कॉल अद्यापही करण्यात आलेला नाही. तर सोडूया हा प्रॉब्लेम आपण. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ झेड कंपनी लिमिटेड. बरोबर. आता पहिली एंट्री नेहमीप्रमाणे कशाची? ऍप्लिकेशन मनी मिळाल्याची. किती ऍप्लिकेशन मनी मिळाले? 7,000 शेअरचे ऍप्लिकेशन मनी मिळाले 10 रुपयाप्रमाणे, कारण ऍप्लिकेशन मनी 10 रुपये. बँक अकाउंट डेबिट 7,000 गुणिले 10 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. 7,000 गुणिले 10 म्हणजे 70,000. नॅरेशन काय लिहिलं त्याचं? बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन 7,000 शेअर्स ऍट द रेट ऑफ ₹10 पर शेअर रिसिव्ड. बरोबर. आता कंपनीला 7,000 शेअरचे पैसे मिळालेले आहेत. त्यापैकी किती पैसे परत केले, किती शेअरचे पैसे संचालकांनी परत केलेले आहेत किंवा किती पैसे एक्स्ट्रा उरत आहेत ते आपण दुसऱ्या एंट्रीमध्ये बघूया. आता पहिली एंट्री काय झाली? बँक अकाउंट डेबिट 70,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 70,000 ऍप्लिकेशन मनी रिसिव्हडची एंट्री. आता दुसऱ्या एंट्रीमध्ये, पहिल्या एंट्रीमध्ये ज्याला क्रेडिट आहे त्याला डेबिट दिलं तेवढ्याच किमतीचं. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 7,000 गुणिले 10 म्हणजे 70,000. बरोबर. आता किती शेअर्स इश्यू केलेले आहेत कंपनीनं? 7,000 पैकी 5,000 शेअर्स हे कंपनीनं इश्यू केलेले आहेत, म्हणजे तेवढी अमाऊंट ही कॅपिटलला ट्रान्सफर करायची. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,000 गुणिले 10 50,000. संचालकांनी किती शेअरचे पैसे परत दिले? 1,200 शेअरचे पैसे. टू बँक अकाउंट 1,200 गुणिले 10 म्हणजे 12,000. आणि उरले किती मग? एकूण 7,000 ऍप्लिकेशन मनी मिळाले, त्यातले 5,000 इश्यू केले म्हणजे राहिले 2,000. त्या 2,000 मधील 1,200 शेअरचे पैसे परत देऊन टाकले, म्हणजे उरले 800 रुपये. तेवढे जे काही एक्स्ट्रा शेअरचे पैसे आहेत ते अलॉटमेंटच्या हप्त्यात ऍडजस्ट केले. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 800 गुणिले 10 म्हणजे किती आले? 8,000. बरोबर. पुन्हा एकदा बघूया ही एंट्री. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट म्हणजे जेवढे ऍप्लिकेशनचे पैसे मिळालेले आहेत त्याला क्रेडिट दिलं 7,000 गुणिले 10 70,000. जेवढे शेअर इश्यू केलेले आहेत तेवढे कॅपिटलला ट्रान्सफर केले. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,000 गुणिले 10 50,000. जेवढे शेअर्सचे पैसे परत दिलेले आहेत तेवढे बँक अकाउंटला ट्रान्सफर केले. टू बँक अकाउंट 1,200 गुणिले 10. आणि उरलेली जी काय अमाऊंट आहे एक्स्ट्रा शेअर्सची ती पुढील हप्त्यामध्ये आपण ऍडजस्ट करायची. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 800 गुणिले 10 8,000. Being application money for 5,000 shares credited to share capital account, that for 1,200 shares refunded and for 800 shares transferred to allotment account at the rate of ₹10 per share. म्हणजे ऍप्लिकेशन मनी जे मिळालेले आहेत त्यापैकी 5,000 हे शेअर कॅपिटल, 5,000 शेअरचे पैसे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले, 1,200 शेअर्सचे पैसे रिफंड केले आणि 800 शेअर्सचे पैसे हे अलॉटमेंटला ऍडजस्ट केले. ही झाली दुसरी एंट्री. आता तिसरी एंट्री अलॉटमेंट मनी ड्यूची. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,000 गुणिले अलॉटमेंटचे 30 म्हणजे 5,000 गुणिले 30 बरोबर 1,50,000. शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल 1,50,000. बिंग अलॉटमेंट मनी ऑन 5,000 शेअर्स ऍट द रेट ऑफ ₹30 पर शेअर रिसिवेबल. आता ही झाली अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. चौथी एंट्री अलॉटमेंट मनी ऍक्च्युअली रिसिव्ड. बरोबर. तर काय पैसे मिळाले म्हणजे नेहमीप्रमाणे बँक अकाउंटला डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बरोबर. तर पैसे मिळायला काय किती पाहिजे होते आम्हाला? वरच्या एंट्रीमध्ये बघा, दुसऱ्या एंट्रीमध्ये तिसऱ्या एंट्रीमध्ये किती मिळायला पाहिजे होती? 1,50,000 मिळायला पाहिजे होती. परंतु आता आम्ही 1,42,000च का लिहिले? कारण दुसरी एंट्री जर आपण बघितली तर दुसऱ्या एंट्रीमध्ये जी एक्स्ट्रा अमाऊंट 8,000 आहे 800 शेअर्सची ती आपण अलॉटमेंटला अगोदरच ट्रान्सफर केलेली आहे एक्स्ट्रा अमाऊंट. त्यामुळं अगोदरच कंपनीकडे पैसे आहेत, त्यामुळे कंपनी म्हणणार नाही 1,00,000 पुन्हा 50,000 द्या 1,50,000. अगोदरचे 8,000 वजा करून कंपनीला 1,42,000 रुपये अमाऊंट हे अलॉटमेंटचे मिळाले. बरोबर. म्हणजे कंपनी म्हणणार 1,42,000 रुपये आम्हाला
अलॉटमेंटचे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट 1,42,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 1,42,000. Being allotment money on 5,000 shares at the rate of rupees 30 each received excluding काय सोडून एक्सेस ऍप्लिकेशन मनी सोडून पैसे अलॉटमेंटचे मिळाले. बरोबर. आता फर्स्ट कॉल मनी रिसिवेबलची एंट्री. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,000 गुणिले फर्स्ट कॉलचे 15 म्हणजे 5,000 गुणिले 15 म्हणून किती आले 75,000. बरोबर. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 75,000. Being first call money on 5,000 shares transferred to किंवा being first call money on 5,000 shares at the rate of rupees 15 per share receivable. बरोबर. आता हे झालं फर्स्ट कॉल मनी रिसिवेबलची एंट्री. आता त्याच्या पुढची जी काही एंट्री आहे ती ऍक्च्युअली फर्स्ट कॉल मनी रिसिव्हडची एंट्री. ऍक्च्युअली रिसिव्ड म्हणजे बँक अकाउंटला डेबिट. बरोबर. बँक अकाउंट डेबिट. आता 5,000 पैकी 100 शेअर्सचे पैसे हे बुडलेले आहेत. बरोबर. म्हणजे 100 शेअरचे पैसे हे आलेले नाही आहेत. म्हणजे 5,000 पैकी 100 शेअर्सचे पैसे आलेले नाही आहेत म्हणजे ऍक्च्युअली कितीचे आले 4,900 शेअर्सचे पैसे आलेले आहेत. बरोबर. म्हणून बँक अकाउंट डेबिट 4,900 गुणिले 15 म्हणजे किती आले ते अमाऊंट 73,500. टू कुठले पैसे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 73,500. Being first call money on 4,900 shares at the rate of rupees 15 per share received. बरोबर. म्हणजे 4,900 का आपण मांडले तर 100 शेअरचे पैसे हे आलेले नाही आहेत. बरोबर. बुडलेले आहेत. त्यामुळे 4,900 शेअरचे पैसे 15 रुपयाप्रमाणे 73,500 आले. बरोबर. आता त्याच्या पुढची एंट्री सेकंड कॉल मनी रिसिवेबलची एंट्री. बरोबर. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट 5,000 गुणिले 25. बरोबर. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,000 गुणिले 25 1,25,000. बरोबर. 1,25,000 each. Being second call money on 5,000 shares at the rate of rupees 25 per share receivable. म्हणजे सेकंड कॉलचे 5,000 शेअरचे पैसे 25 रुपयाप्रमाणे मिळणार आहेत. बरोबर. आता त्याच्या पुढची एंट्री ऍक्च्युअली रिसिव्डची. बरोबर. बँक अकाउंट डेबिट 4,900 म्हणजे सेकंड कॉलचे सुद्धा 100 शेअर्सचे पैसे मिळालेले नाहीयेत. म्हणजेच कितीचे मिळाले 4,900 शेअरचे पैसे मिळाले. म्हणजेच काय की बँक अकाउंट डेबिट 4,900 गुणिले 25. बरोबर. ते आले 1,22,500. टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट किंवा सेकंड कॉलच आहे मला वाटतं. फायनल कॉल अद्यापही झालेला नाही. बरोबर. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 1,22,500. बरोबर. आता हे झालं सर्व. आता फायनल कॉलच्या संबंधाने काय सांगितले आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बघूया आपण. शेवटचं वाक्य बघा. assuming that the final call is yet to be made. फायनल कॉल अद्यापही करण्यात आलेला नाही त्यामुळं फायनल कॉलची एंट्री होणार नाही. जर ते वाक्य शेवटचं प्रॉब्लेम मध्ये दिलं नसतं तर आपण केली असती. बरोबर. आता मग कशाची एंट्री करूया तर फॉरफिचरची एंट्री. बरोबर. आता एक लक्षात घेऊया किती शेअरचे पैसे बुडलेले आहेत. 100 शेअर्सचे पैसे बुडलेले आहेत आणि एकूण शेअर कितीच आहे तर 100 रुपयाचा एक. सगळ्या कॉलची जर आपण टोटल बघितली 10, 30, 15, 25 आणि बॅलन्स म्हणजे 40, 55, 55 आणि 55 हे 25 म्हणजे 80 आणि बॅलन्स म्हणजे 20. परंतु फायनल कॉल हा करण्यात आलेला नाहीये म्हणजेच ती अमाऊंट ही होणार नाही. म्हणजे 100 रुपयाचा शेअर कॉल होता तो कॉल्ड अपची अमाऊंट परंतु 20 रुपये त्यातलेच कॉल झालेलाच नाही फायनल कॉल
म्हणजे ती कॉल्ड अप अमाऊंट आहे ती 80 रुपये असणार, बरोबर. म्हणून ते 80 लिहिलेले आहेत आपण. 100 शेअर्सचे पैसे बुडले, ते 100 शेअर्स गुणिले 80 कॉल्ड अप अमाऊंट, बरोबर. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट फॉरफिचरची एंट्री शेवटची बघूया आपण. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 गुणिले 80 8000. आता कुठल्या कुठल्या कॉलचे पैसे बुडले? टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, बरोबर. 100 शेअर्स गुणिले फर्स्ट कॉल अमाऊंट 15 रुपये, म्हणजे 100 गुणिले 15 1500. सेकंड कॉलचे पण पैसे आलेले नाही 100 कॉल, बरोबर, 100 शेअर्सचे, म्हणजे टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 100 गुणिले 25 2500, बरोबर. आता ह्या 8000 मधून म्हणजे किंवा आपण असंही करू शकतो दोन अर्थानं, म्हणजे 80 रुपयामधले 15 अधिक 25 म्हणजे 40 रुपये आपल्याला आलेले नाहीयेत, म्हणजे ऑलरेडी पेड किती झालेले आहेत? 80 मधले 40 आलेले नाहीत, म्हणजे 40 ऑलरेडी पेड आहेत. ते फॉरफिचरला आपण क्रेडिट करूया. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 100 इंटू 40 ऑलरेडी पेड 4000, बरोबर. म्हणजे पुन्हा एंट्री बघा. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 100 शेअर्स गुणिले 80 80 का? तर शेवटचा फायनल कॉल अद्यापही करण्यात आलेला नाही, त्यामुळे 100 गुणिले 80 8000. कुठल्या कुठल्या कॉलचे पैसे बुडले? टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 100 शेअर्स गुणिले 15 फर्स्ट कॉलचे, म्हणून ते 1500. टू इक्विटी शेअर सेकंड कॉलचे पण पैसे आलेले नाहीत 100 शेअर्सचे, म्हणून 100 गुणिले 25 2500. हे अनपेड आहेत दोन्ही, 15 आणि 25 हे 40. म्हणजे 80 पैकी 40 रुपये हे अनपेड आहेत, दिलेले नाहीत. बुडलेले किती? 40. म्हणजे ऑलरेडी पेड किती झालेले आहेत? 40. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 100 गुणिले 40 हे ऑलरेडी पेड, बरोबर. म्हणजे हे 4000 बिंग फॉरफिचर ऑफ 100 शेअर्स ऑफ मिस्टर एक्स ऑन अकाउंट ऑफ फर्स्ट अँड सेकंड कॉल नॉट रिसिव्ड. म्हणजे 100 शेअर्स जे मिस्टर एक्स चे जे काही 100 भागांचे पैसे होते ते फर्स्ट अँड सेकंड कॉलचे पैसे मिळाले नाहीत, ते जप्त करण्यात आले. अशी झाली फॉरफिचरची एंट्री. सोपी आहे, मला वाटतं की तुम्हाला समजली असावीच, बरोबर. जर काही शंका असेल तर ती तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरला मेसेज करावा किंवा प्रत्यक्ष फोन करून मला तुम्ही विचारू शकता.